जय जाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि बघा, सध्या महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट काय तर जरांगे पाटील आता 29 ऑगस्टला मराठ्यांच्या ओबीसीतली आरक्षणासाठी महामोर्चा घेऊन जात आहेत. त्यांनी सगळ्या महाराष्ट्रभर आवाहन केलं आहे की प्रत्येक गावातून घर एक गाडी या पद्धतीने आपल्याला मुंबईला जायचं आहे आणि हा आपला शेवटचा मोर्चा, शेवटचं आंदोलन असेल. आणि आज या मोर्चामधून 29 ऑगस्टच्या मोर्चामधून किंवा आंदोलनामधून आपल्याला मराठ्यांच्या पदरात ओबीसीतलं आरक्षण टाकायचं आहे. कारण त्याचं कारण महत्त्वाचं त्यांनी असं सांगितलं की आज 2 लाख नोंदींना शासनाने मंजुरी दिली. 58 लाख नोंदी सापडल्या. मराठा आणि कुणबी दोघं एकच आहेत. मग कुणबी जर ओबीसीत असेल तर मराठा सुद्धा ओबीसी मध्ये असला पाहिजे. आणि याच मागणीसाठी आता 29 ऑगस्टला भव्य मोर्चा जात आहे मुंबईला. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट काय घडते तर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नुकतंच गोव्यामध्ये ओबीसींचं 10वं अधिवेशन पार पडलं. याच्यामध्ये राज्याचे माननीय सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित होते. त्यांनी तिथं असं सांगितलं की मी माझ्यावर किती टीका केली, मला किती ट्रोल केलं, माझा किती कोणी विरोध केला, तरी सुद्धा मी ओबीसी साठी सदैव तत्पर आहे. मी ओबीसींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे ओबीसींचं संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. ह्या दोन गोष्टी घडत असताना महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की एकीकडे जरांगे पाटील मोर्चासाठी ठाम आहेत, म्हणजे जरांगे पाटील तर मोर्चासाठी ठामच आहेत, त्यांचा काही विषय नाही. पण दुसरीकडे सरकार मात्र मराठा आरक्षण किंवा मराठा मोर्चाच्या संदर्भाने एकदम शांत आहे. सरकारमधला एकही मंत्री असेल, आमदार असेल, खासदार असेल, सरकारमधलं कोणीही याच्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाही. म्हणजे एकीकडं एवढा मोठा मोर्चा निघत आहे. अगदी काही 15-20 दिवसाच्या अंतरावर हा मोर्चा निघणार आहे. 15 दिवस राहिले असतील या मोर्चाला. या मोर्चासाठी एकीकडे मराठा समाज कंबर कसतो आहे, तर दुसरीकडे सरकार मात्र याच्यावर कोणत्याही प्रकारचं कोणतंही स्टेटमेंट देत नाही. पण तिसरी महत्त्वाची गोष्ट या बाबतीत एक घडते की फडणवीस साहेब ओबीसी मेळाव्याला जातात आणि तिथं असं म्हणतात की मी माझ्यावर कितीही टीका झाली, मला कोणी कितीही ट्रोल केलं, माझा किती विरोध केला, तरी मी ओबीसी सोबत आहे. खरं म्हणजे सरकारने किंवा शासनातल्या प्रत्येक व्यक्तीने किंवा विरोधी पक्षातील नेत्यांनी, कोणत्याही आमदाराने, खासदाराने, कोणत्याही पदाधिकारी जे असतात, जे जनतेचं प्रतिनिधित्व करतात, त्या प्रत्येकाने इथल्या प्रत्येक समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. याच्यात फडणवीस साहेबांचं कोणतंही वावगं नाही किंवा वेगळं काही नाही आहे. त्यांनी ओबीसींच्या पाठीशी उभं राहावं हे 100% खरं आहे. पण त्यांनी त्यांचा थोडासा इतिहास पण पाहिला पाहिजे की मंडल की कमंडल ही जी यात्रा होती किंवा मंडल की कमंडल म्हणून मंडल आयोगाला ज्यांनी विरोध केला होता, आपण त्याच पक्षातून तर येत आहोत की नाही याचं एकदा त्यांनी स्वतःला विचारलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओबीसीनी त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवा हे सुद्धा ठरवलं पाहिजे. कारण कमंडल यात्रा किंवा मंडल कमंडल ही जी भानगड होती, मंडल आयोग जेव्हा स्थापन झालं होतं, मंडल आयोगाच्या जेव्हा शिफारशी लागू करण्यात येणार होत्या, तेव्हा मंडल आयोगाला कोणी विरोध केलं हे ओबीसी समाजाने विसरता कामा नये. मूळ मुद्दा असा आहे की मराठा ओबीसी यांच्यामध्ये काहीतरी भांडण वितुष्ट लावत राहायचं आणि आपलं राजकारणाचं जे काय आहे ते खलबत किंवा उखळ पांढरं करून घ्यायचं, असा एक प्रकार सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. कारण एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा कोणता पदाधिकारी किंवा राजकीय व्यक्ती जेव्हा म्हणतो की मी तुमच्या पाठीशी आहे, तेव्हा निश्चितपणे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी फायदा असतो, काही ना काहीतरी त्यांचं ठरलेलं गणित असतं. आणि हे गणित म्हणजे इथं निस्वार्थीपणे काम करणारा आजच्या घडीला महाराष्ट्रात एकही राजकारणी नाही. पण मूळ मुद्दा असा आहे की एकीकडे जरांगे पाटील आंदोलन घेऊन जायचं म्हणतात, मोर्चा घेऊन जायचं म्हणतात, दुसरीकडे सरकार काहीच बोलत नाही. मग आता मराठा समाजामध्ये सुद्धा थोडीशी अस्वस्थता आहे की नेमकं होणार काय आहे, आपल्याला जायचंय तर किती ताकदीनं जायचं बाबा, काय होणार आहे, असे सगळे प्रश्न आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकीय लोक निस्वार्थपणे काहीही करत नाहीत, हे मी वारंवार सांगतो. आता बघा, जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत. 29 ऑगस्टला मोर्चा काढून ते स्पष्टपणे तिथं आपलं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून ते मोर्चा घेऊन जाणार आहेत. तर दुसरीकडे ओबीसी अधिवेशनामध्ये फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलं की मी ओबीसींच्या सोबत आहे, काही काळजी करू नका आणि मी तुमच्या पाठीशी आहे. आता ह्या दोन गोष्टी घडत असताना मी तुम्हाला वारंवार सांगतो की कोणताही राजकीय नेता, कोणताही अधिकारी हा स्वतःच्या स्वार्थाशिवाय किंवा स्वपक्षाच्या स्वार्थाशिवाय कोणत्याही समाजाला कोणालाही न्याय देण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यांचं एकमतांचं राजकारण असतं. पण मी मात्र निस्वार्थपणे एक काम करतो आहे आणि ते काम कायम करत राहणार. तर निस्वार्थपणे काम काय आपलं, तर मी व्हिडिओ तर पुढे कंटिन्यू करणारच आहोत. पण स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट निमित्त आपण संपूर्ण मराठी व्याकरणची जी बॅच आहे, जिची फीस 2000 रुपये असते मार्केटमध्ये, आपण ती फ्री ठेवलेली आहे. फ्री. कोणत्याही समाजातील कोणीही गोरगरीब व्यक्ती ज्याला पैसे नाहीत, शिक्षणामध्ये पैसा हा अडथळा ठरतोय, ती प्रत्येक व्यक्ती आपली मराठी व्याकरणची फ्री बॅच घेऊ शकते. अगदी पोलीस भरतीपासून तर MPSC पर्यंत सगळ्यांच्या कामी येईल अशी सुंदर बॅच आहे, ही कोणीही घेऊ शकतं. त्याचबरोबर मिशन नवोदयची बॅच आहे आणि एक आता नवोदय टेस्ट सिरीज, ज्याच्यामध्ये नवोदयचे 100 सराव पेपर होतील आणि फास्ट ट्रॅक बॅच म्हणजे दररोज 3 तास लाईव्ह घेऊन आपण ते शिकवणार. ते पण फक्त 999 रुपयामध्ये, अगदी तुमच्या मोबाईलच्या रिचार्जपेक्षाही कमी पैशातला आहे. आणि हे पूर्ण परीक्षा होईपर्यंत आहे, वर्षभराचं, काही विषय नाही त्याच्यामध्ये. असो, मूळ मुद्द्यावर येऊयात आपण. तर पहा, मूळ मुद्दा असा आहे की मग हे नेमकं काय आहे. एकीकडं जरांगे पाटील इतक्या म्हणजे
ताकदीनं मागे लागले आहेत. ताकदीनं म्हणण्यापेक्षा बघा तुम्ही गावोगावी आता मीटिंग्स होत आहेत आणि लोकं घर एक गाडी या हिशोबानं आता कामाला लागलेले आहेत. एवढा सगळा जनसमुदाय, एवढा सगळा मराठा समाज जवळपास महाराष्ट्रामध्ये 6 कोटी मराठा समाज आहे असं म्हटलं जातं. 6 कोटी लोकांची मागणी आहे की मराठा समाज आणि कुणबी समाज एकच आहे. जसं मी वारंवार माझं स्वतःचं उदाहरण देतो की माझी आई कुणबी आहे, वडील मराठा आहेत, मी मराठा आहे, माझी बायको कुणबी आहे आणि आमच्यामध्ये आत्ताच नाही तर पिढ्यानपिढ्या हे संबंध चालत आलेले आहेत. त्याच्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि याच आधारावर मराठा समाजाला सुद्धा कुणबी म्हणून मराठवाड्यातल्या संपूर्ण मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देण्यात यावे ही मागणी आहे. आता या मागणीकडे कानाडोळा करून किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाची मागणी जी आहे ती सोडून देऊन मराठा समाजाला EWS मधून वगळण्यात आलं. त्यानंतर SCBC नावाचं एक वेगळं आरक्षण देण्यात आलं. हे सगळे कुठाने करण्यात आले हे आम्हाला मंजूर नसताना, मान्य नसताना सुद्धा मराठा समाजाच्या माथी मारण्यात आले. मग आता याच्या विरोधात आम्ही आता मुंबईला जाणार आहोत आणि मुंबईतून सरकारला आमचं मागणं आहे, म्हणजे मराठा समाजाचं मागणं आहे, जरांगे पाटलांचं मागणं आहे की बाबा आम्हाला आमचं जे आहे शाश्वत, आमचं जे हक्काचं आहे कुणबी आणि मराठा एक म्हणून, ते म्हणून आम्हाला आरक्षण द्या. पण याच्यावर सरकार अजून एक शब्दही काढायला तयार नाही. याचा अर्थ सरकारने किंवा इथल्या शासन व्यवस्थेने याच्यावरचा काही तोडगा काढलेला आहे का? किंवा बाबा हे जर आलेच तर आपण त्यांना अशा पद्धतीने देऊ किंवा तसं काही, किंवा पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा म्हणले होते की आपण ओबीसीची जनगणना करू, म्हणजे जातनिहाय जनगणना करू, त्याच्यातून ओबीसी किती आहेत, SC ST किती आहेत कळतील. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण तरी सुद्धा सरकारनं जाणून बुजून दुर्लक्ष केलंय आणि जरांगे पाटलांना आम्ही आता फारसं काही याच्यात घेत नाहीत बाबा, म्हणजे हिशोबात धरत नाहीत आम्ही. जरांगे पाटील आमच्यासाठी काही उरले नाहीत आता. त्यांचं ताकद कमी झाली किंवा त्यांच्याकडे आता पूर्वीसारखी लोकं राहिली नाही किंवा त्यांच्याकडे आता तो सपोर्ट राहिला नाही. किंवा मराठा समाजातल्या लोकांना आम्ही लाडकी बहीण योजना दिली, त्याच्यानंतर शेतकरी सन्मान निधी दिला, त्याच्यानंतर बरेच अनुदान दिले. असं काहीतरी थातूरमातूर देऊन आम्ही बऱ्यापैकी त्यांना आमच्या अंडर आणलेलं आहे. असा काही विचार सरकारचा झालेला दिसतोय असं आपल्याला वाटतंय. आणि म्हणूनच एवढ्या सगळ्या मोर्चाची, एवढ्या सगळ्या आंदोलनाची तयारी चालू असताना सरकारला असं वाटतं की हे आंदोलन फेल जाणार आहे आणि या आंदोलनात मराठा समाज जाणार नाही किंवा जरांगे पाटलांच्या पाठीशी आता पूर्वीसारखी लोक राहिलेली नाहीत. म्हणून जरांगे पाटलांकडे दुर्लक्ष केलेलं खूप चांगलं, त्यांना लिमलाईटमध्ये आणण्यापेक्षा, त्यांच्यावर बोलण्यापेक्षा असं एक सरकारला वाटतंय. कदाचित इथल्या मेनस्ट्रीम मीडियामध्ये सुद्धा आता जरांगे पाटलांविषयी बातम्या कमी यायला लागल्यात, कारण तिथेही तशा सूचना गेल्या असतील की बाबा जरांगे पाटलांबद्दल बोलू नका, त्यांना काही हे करू नका. म्हणजे जनतेच्या मनामध्ये आधीच अस्वस्थता आहे, की मराठा समाजाच्या मनामध्ये आधीच अस्वस्थता आहे की बाबा नेमकं काय होणार आहे, या मोर्चातून काय हाती लागेल का नाही आपल्या. पण दुसरी गोष्ट, ती अस्वस्थता अजून वाढावी, लोकांमध्ये कन्फ्युजन वाढावं आणि मोर्चाचा सपोर्ट कमी व्हावा म्हणून हे सगळं पद्धतशीररित्या एक षडयंत्र चालू आहे. तर माझं मराठा समाजातील बांधवांना, सगळ्यात तरुण अगदी प्रत्येक मराठा बांधवांना नव्हे तर मराठा समाजासह इतर सर्व समाजातील जनतेला माझी एक कळकळीची हात जोडून विनंती आहे की बाबा हो, जनगणना जातीनिहाय जनगणना होणारच आहे, कोणाची किती संख्या आहे ते कळणारच आहे. मग अशा वेळी एक आपला बांधव जर समजा आपल्या न्याय हक्कासाठी लढत असेल तर त्याला सगळ्यांनी सपोर्ट करा. आणि मराठा समाजाला विशेष माझी विनंती आहे की जरांगे पाटलाची ताकद कमी झाली, हे जे सरकारचा भ्रम आहे तो भ्रम दूर करण्याची जिम्मेदारी आता तुमची आहे. कारण याच्यापूर्वी सुद्धा आपण मराठा आरक्षणासाठी आपले मराठा संघर्ष योद्धे किंवा मराठा समाजासाठी लढणारे महान आपले मोठमोठे नेते आपण गमावले, जसे अण्णासाहेब पाटील असतील, जसे की मेटे साहेब असतील, विनायक मेटे साहेब असतील, जावळे साहेब असतील, असे वेगवेगळे आपण मराठा समाजाचे नेते या आरक्षणाच्या लढ्यामध्ये गमावलेले आहेत. आता मनोज जरांगे पाटलांच्या निमित्तानं पुन्हा एकदा एक कणखर नेतृत्व, एक प्रामाणिक नेतृत्व मराठा समाजाला मिळालेलं आहे. हे मराठा समाजाचं नेतृत्व कायम टिकावं, त्यांच्या मागे आपण सगळ्यांनी ताकद लावणं खूप गरजेचं आहे. जर ही ताकद लावली नाही तर ज्या पद्धतीनं सरकार सध्या ट्रीट करतंय मराठा समाजाला आणि समाजाच्या नेतृत्वाला, ती पद्धत अत्यंत चुकीची आहे. त्याच्यामुळे आपण सरकारकडे आपल्या संविधानिक न्यायानं, संविधानिक हक्कानं आणि आपल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे सगळे जे काही प्रश्न असतील ते उपस्थित न होऊ देता कायदा सुव्यवस्था पाळून अगदी शांततेत आणि कायद्यानुसार आपण आपल्या न्याय हक्काची मागणी करण्यासाठी मुंबईला जावं. त्यासाठी घरोघरी तयारी करावी, गल्लोगल्ली गावोगावी तयारी करावी, मीटिंग घ्या, सभा घ्या, काय घ्यायचं ते घ्या, परंतु प्रत्येक घरातून एक घर एक गाडी गेली पाहिजे, यासाठी प्रत्येकाने काळजी घ्या. एवढं बोलतो आणि परत पुन्हा एकदा सांगतो की आपलं जे ATM गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे, ते ATM गुरु एज्युकेशन ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या. तुमच्या विद्यार्थ्यांसाठी, गोरगरीब खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माफक दरात, खूप कमीत कमी पैशात वर्षभराच्या बॅचेस आहेत. ते पण याच्यासाठी की बाबा रे, लोकांना, खेड्यापाड्यातल्या लोकांना एवढी फीस भरणं शक्य नाही. 20-20 हजार, 15-15 हजार रुपये फीस आहे. आपल्याकडे एक नवोदयची रेकॉर्डेड बॅच आहे, त्याच्यामध्ये 365 प्लस व्हिडिओ आहेत आणि ती बॅच पूर्णपणे फ्री आहे, तिला पैसे लागत नाहीत. 10-20 रुपये ॲपचा चार्ज लागत असेल तर तो त्या ॲपचा लागत असेल, मी 1 रुपया घेत नाही, फ्री आहे. आत्तापर्यंत 15,000 पेक्षा जास्त मुलं त्याच्यातून शिकत आहेत. तुम्ही पण शिका आणि या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून समाजाला देण्यासाठी प्रयत्न करा. जसं आता मी मराठी व्याकरणची पूर्ण बॅच ही फ्री देत आहे, 100% फ्री, हिला कोणती फीस नाही, काही नाही. 14 आणि 15 ऑगस्ट रोजी ऑफर आहे, त्या दोन्ही दिवसात तुम्ही ही बॅच घेऊ शकता आणि चांगला अभ्यास करू शकता. परत एकदा सांगतो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ATM गुरु एज्युकेशन नावाचं ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवा, ते तुमच्या भविष्यात लेकरांच्या खूप कामी पडणार आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद. थांबूया इथं.